गणपतीपुळे समुद्रात बुडालेल्या 5ही तरुणांचे मृतदेह सापडले, शोध मोहीम यशस्वी। रत्नागिरी, गणपतीपुळे समुद्रकिनारी शनिवारी घडलेल्या दुर्दैवी घटनेत बुडालेल्या छत्रपती संभाजीनगर येथील 5ही पर्यटकांचे मृतदेह शोध पथकाला मिळून आले आहेत। स्थानिक पोलीस प्रशासन, जीवरक्षक आणि ग्रामस्थांनी राबवलेल्या अथक शोध मोहिमेनंतर हे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथील 5 तरुण शनिवारी जून 20 रोजी देवदर्शन व पर्यटनासाठी गणपतीपुळे येथे आले होते। समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने हे 5ही तरुण पाण्याचा प्रवाह तीव्र असल्याने खोल समुद्रात ओढले गेले आणि बुडाले। घटनेची माहिती मिळताच रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अप्पर पोलीस अधीक्षक बी. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर आणि तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। शोध मोहिमेदरम्यान शनिवारी सायंकाळी प्रेम दीपक आदमाने 19 याचा मृतदेह प्रथम सापडला। त्यानंतर रात्रभर आणि रविवारी सकाळी सुरू असलेल्या शोधकार्यात यश रामेश्वर कांबळे, अनिकेत बंडू हिवराळे, आनंद राजू नरवडे 20 आणि आदित्य राऊत यांचे मृतदेह क्रमाने आढळून आले। आदित्य राऊत याचा मृतदेह रविवारी सायंकाळी मालगुंड समुद्रकिनारी सापडला। जयगड पोलीस, होमगार्ड, गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे जीवरक्षक आणि स्थानिक व्यावसायिकांनी या संपूर्ण मोहिमेत अहोरात्र सहभाग घेतला होता। प्रशासनाच्या सतर्कतेमुळे आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीमुळे 5ही तरुणांचे मृतदेह शोधणे शक्य झाले। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून प्रशासनाने केलेल्या तत्पर कार्यवाहीचे कौतुक होत आहे।